जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यापैकी एक असलेल्या कुंभमेळ्याकडे एक शक्तिशाली आध्यात्मिक सोहळा म्हणून पाहिलं जातं। सध्या अनेक परदेशी भाविक सखोल आध्यात्मिक अनुभवांच्या शोधात भारताकडे आकर्षित होताना दिसत आहेत। तर हजारोंच्या संख्येने परदेशी नागरिक कुंभमेळ्यामध्ये सनातन धर्म स्वीकारून संन्यास घेत आहेत। यंदा महाकुंभामध्ये शैव संप्रदायातील सर्वात मोठा असलेल्या जुना आखाड्यामध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे 5,000पैकी 1,500हून अधिक नागा संन्याशांचे दीक्षा संस्कार करण्यात आले। या दीक्षा प्रक्रियेत गंगा स्नान, मुंडन आदी संस्कार केले जातात। जुना आखाडा हा सर्वाधिक नागा साधू असलेला आखाडा म्हणून ओळखला जातो। या आखाड्यात 5 लाखाहून अधिक नागा संन्यासी आहेत। तसंच यामध्ये परदेशी नागरिकांचा सहभाग देखील लक्षणीय आहे। यंदाच्या कुंभमेळ्यात तर शेकडो परदेशी भाविकांनी संन्यास घेतला आहे। त्यामुळे काही ठराविक परदेशी भाविकांच्या याच संन्यास प्रक्रियेविषयीची माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। खरं तर सनातन संस्कृतीच्या आध्यात्मिक शक्तीने प्रभावित झालेल्यांची यादी खूप मोठी आहे। त्यातलंच एक नाव म्हणजे इंग्लंडचे रहिवासी जेकब। गेल्या दशकापासून भारतात राहिल्यामुळं जेकब हे भारतीय प्राचीन परंपरांचा साधेपणा आणि प्रगल्भ अध्यात्माकडे आकर्षित झाले। त्यामुळे 17 जानेवारी रोजी त्यांनी महाकुंभाच्या वेळी संन्यास घेतला। यानंतर त्यांचे जयकिशन सरस्वती हे नाव ठेवण्यात आले। हरिद्वारच्या जुन्या आखाड्याचे महामंडलेश्वर उमाकांत नंदानी यांनी त्यांना दीक्षा दिली आहे। 19 जानेवारी रोजी इटलीतील आणखीन एक परदेशी भक्त बांकिया यांनीही त्याच आध्यात्मिक मार्गाचा अवलंब केला। सनातन धर्मात दीक्षा घेतल्यानंतर त्यांना शिवानी भारती हे नाव मिळालं। खरं तर बाकिया यांनी 2012 मध्ये जुन्या आखाड्याचे संत विश्वंभर भारती यांची भेट घेतली होती। याच दिवशी फ्रान्समधील कॉग्नाक येथील मरियमलाही महाकुंभात तिचा मार्ग सापडला असंच म्हणावं लागेल। भारतातील भागलपूर येथे संत सुरेंद्रगिरी यांना भेटल्यानंतर तिने सनातन धर्म स्वीकारला। खरं तर सुरेंद्रगिरी यांची विद्वत्ता आणि योगाने प्रभावित होऊन तिने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानंतर दीक्षा घेताच तिला कामाख्यागिरी हे नाव देण्यात आलं। याशिवाय शक्तिधाम आश्रमात जगभरातील 61 परदेशी भाविकांना सद्गुरू साईमा लक्ष्मी देवी यांनी दीक्षा दिली आहे। या शक्तिधाम आश्रमात त्या सर्वांनी वैदिक पठणाद्वारे सनातन धर्म स्वीकारला आहे। त्याचबरोबर महाकुंभामध्ये नेपाळच्या मोक्षिता राय यांनी देखील सनातन धर्म स्वीकारला आहे। त्यानंतर जुन्या आखाड्याने पारंपरिक पद्धतीनुसार मोक्षिताला संन्यासाची दीक्षा दिली आहे। संन्यासानंतर मोक्षिताचे नाव मोक्षगिरी असं ठेवण्यात आले। भारतीय संस्कृतीबद्दल जिला वर्षानुवर्षे आकर्षण वाटत राहिलं त्या तुर्कीतील आयफानेही सनातन धर्म स्वीकारला आहे। कापालिक महामंडलेश्वर स्वामी बाल योगेश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयफाने त्यांचे आध्यात्मिक पुनर्जन्म म्हणून भागीरथी गिरी हे नवीन नाव प्राप्त केले। खरं तर 3 वर्षांपूर्वीच त्या कापालिक महामंडलेश्वर स्वामी बाल योगेश्वरजी महाराजांच्या संपर्कात आल्या होत्या, पण अखेर सनातन धर्म स्वीकारून त्यांनी आपली इच्छा पूर्ण केली आहे। आयर्लंडमध्ये एका बड्या मार्केटिंग कंपनीमध्ये काम करणारे डेव्हिड हॅरिंग्टन यांनाही सनातन धर्माची आवड होती। त्यांच्या मते सनातन धर्माच्या साधेपणाने त्यांना 7 समुद्र पार करून भारतात आणलं। सनातन ही एकमेव अशी जीवनशैली आहे जी तुमच्यावर काहीही लादत नाही। त्याचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा मला सुरुवातीपासूनच मोहित करत होता। महाकुंभाच्या अद्भुत आणि पवित्र प्रसंगी मी सनातन धर्म स्वीकारला आहे, ज्यामुळे मला अपार शांती आणि आनंद मिळाला असल्याचं हॅरिंग्टन यांनी सांगितलं आहे। एकूणच कुंभमेळा हा केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील भाविकांना आकर्षित करताना दिसत आहे। विविध संस्कृतीच्या लोकांना आंतरिक शांती प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।